उमरजपाल आणि मसूर परिसरातील शेतकऱ्यांवर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तीव्र पाणीटंचाईचं संकट ओढवलं आहे. धरणे भरलेली असताना कृष्णा आणि तारळी नदी पात्रात पाणी नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर उमरजपाल मसूरसह प्रमुख पदाधिकारी व नदीकाठावरील गावातील कृषी पंपधारक, शेतकरी, ग्रामस्थ आणि पाणी पुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देत तातडीनं नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा चांगला पाऊस झाल्यानं तारळी, उरमोडी, कन्हेर आणि धोमी धरणे भरलेली होती. मात्र जलसंपदा विभागाच्या नियोजनाअभावी कृष्णा आणि तारळी नदीत सध्या पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील नळपाणी पुरवठा योजना बाधित झाल्या असून कृषी पंपांना पाणी मिळत नाही. परिणामी कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही कोरडे पडले आहेत. या परिस्थितीत किरोली, वेनेगाव, पेरले येथील लक्कडवाडा आणि कोनेगाव येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये तसेच पाल ते उमरज दरम्यान तारळी नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी सह्यानिशी हे निवेदन दिले आहे. कृष्णा नदीवरती असणाऱ्या बहुसंख्य योजना आज कृष्णा नदीवरती या 1988 सालापासून उभ्या केलेल्या योजना आहेत आणि आज कृष्णा नदीमध्ये पाण्याचा अतिशय कमी प्रमाणात पाणी सोडलं जातंय किंवा जे काय आहे ते पाणी प्रवाह पूर्ण थांबलेला आहे. अशा परिस्थितीत लिफ्ट इरिगेशन योजना ज्या आहेत त्या पूर्णतः बंद आहेत आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून जे पाणी अडवलं जातं तेही बंधारे आज कोरडे पडलेले आहेत आणि त्यातून दोन्ही तीरावरती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या खासगी लिफ्ट इरिगेशन सुद्धा बंद पडलेले आहे. त्यानं शासनाकडं या विभागाकडं मागणी आहे की लवकरात लवकर कृष्णा नदी आणि तारळी नदीवरती असणाऱ्या धरणातून पाणी सोडण्यात यावं आणि हे पाणी लवकरात लवकर सोडावं तरच या सर्व असणाऱ्या लिफ्ट इरिगेशनना, गावच्या असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांना याचा निश्चित लाभ होईल. परंतु हे पाणी लवकरात लवकर जर सोडलं नाही तर नजीकच्या काळात आम्हाला मोठं जनआंदोलन उभं करावं लागेल. वेळप्रसंगी उपोषणालाही बसण्याची सर्व या भागातील शेतकऱ्यांची मानसिकता आहे. तरी आमच्या सर्व मागणीचा सहानुभूतीपूर्वक शासनानं विचार करावा आणि लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं. भरपूर आता पाऊस झाला. सर्व जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाची सर्व धरणं आज या ठिकाणी चांगल्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी धरणामध्ये साठा असताना आज या कटापूरपासून ते कराडपर्यंत दोन्ही तीरावरती अजिबात कृष्णा नदीच्या पात्रात अजिबात पाणी नाही. त्यामुळं दोन्ही तीरावरच्या ज्या असंख्य म्हणजे हजारो पंप जे शेती पंप आहेत त्याचबरोबर वॉटर सप्लाय म्हणजे पिण्याच्या पाण्याची योजना त्या सगळ्या आता जवळजवळ बंद आहेत आणि आमची सर्वांची मागणी एकच आहे की आमचं हक्काचं पाणी असणारं